नमस्कार, मी अंजली अपर्णा केने। सर्वप्रथम तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मराठी ही भाषा भारत देशातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा आहे। ती भारताच्या 22व्या अनुसूचीतील भाषांपैकी एक आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। ही भाषा जगातील 15व्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे आणि तिला तब्बल 1500 वर्षांहून अधिक जुना इतिहास लाभला आहे। 11 जानेवारी 1965 रोजी वसंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम मंजूर करून मराठीला अधिकृत राजभाषेचा दर्जा दिला। दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। मराठी ही आर्य भाषा कुळातील भाषा आहे। ती महाराष्ट्र, गोवा आणि सीमावर्ती भागात प्रामुख्याने बोलली जाते। 83 दशलक्षाहून अधिक लोक मराठी बोलतात। महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय कामे देखील प्रामुख्याने मराठीतूनच चालतात। परंतु असे असलं तरी देखील सद्यस्थिती आपण पाहत आहोत की मराठी शाळा बंद पडत आहेत। महाराष्ट्र राज्याची बोलीभाषा मराठी आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळा जर बंद होणार असतील तर मराठी भाषा टिकणार, जगणार आणि वाढणार तरी कशी? पालकांचा आपली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालण्याचा कल हा अनाकलनीय आहे। पालकांच्या मागणीनुसार अनेक जिल्हा परिषदांच्या मराठी माध्यमांच्या शाळासुद्धा सेमी माध्यमांमध्ये परावर्तित झाल्या आहेत। अशा इंग्रजी माध्यमांच्या किंवा सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा अत्यंत उच्च पातळीचा आहे असा जर कोणाचा समज असेल तर तो त्यांनी सर्वप्रथम दूर करावा। सुदैवाने माझ्या पालकांनी माझे इयत्ता 7वी पर्यंतचे शिक्षण व माझ्या भावाचे 4थी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात केले। त्यानंतर मराठी माध्यमात प्रवेश देण्यासाठी माझ्या पालकांनी विनंती करून देखील संबंधित मराठी माध्यमातून नोंदणीकृत परंतु सेमी माध्यमातून कार्यान्वित असलेल्या शाळेने असमर्थता दर्शवल्याने नाईलाजाने आम्हाला पुढील शिक्षण सेमी माध्यमात घ्यावे लागत आहे। राईट टू एज्युकेशन हा कायदा असा सरळ ढाब्यावर बसवला जातो। पण माझ्या पालकांनी मात्र आम्हाला मराठी पुस्तके वाचण्याचा छंद बालपणापासूनच लावल्याने आज आमच्याकडे किमान 1500हून अधिक प्रकारची स्वतःची पुस्तके आहेत आणि आम्ही सातत्याने विविध मराठी पुस्तके वाचत असतो। म्हणून मला आपणा सर्वांना एकच विनंती करायची आहे की मराठी भाषा वाचली पाहिजे। असं फक्त बोलून उपयोग नाही, तर तुमची मुले सुद्धा मराठी माध्यमात शिकली पाहिजे। मराठी माध्यमात शिकल्याने माझ्या ज्ञानात इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांच्या तुलनेत कमतरता आहे असं मला कुठेही वाटत नाही। म्हणूनच आपणाला सर्वांना माझे नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी आपल्या मुलांसाठी मराठी माध्यमाचा पर्याय निवडावा व आपली मराठी भाषा जगवावी। असे आपण केले तरच खऱ्या अर्थाने 27 फेब्रुवारी हा दिवस कवी वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणं उचित ठरेल। अन्यथा या एका दिवशी मराठीबद्दलचे प्रेम व्यक्त करणे पूर्णतः निष्फळ आहे। धन्यवाद।